तर नमस्कार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी अभिनंदन. ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीयेत, तर सर्वात प्रथम त्यांनी काय करायचे आहे, कोणत्या स्टेप घ्यायच्या आहेत, ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि दुसऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून ज्या महिलांना पैसे भेटलेले नाहीत, त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होणार आहे. तर सर्वात प्रथम आपण 3 कॅटेगरीमध्ये आता मी एक तुम्हाला वर्ड फाइल ओपन करून सांगतो. तर चला 3 कॅटेगरीमध्ये आहेत, ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही. फॉर्म भरला नाही. ओके. ही एक कॅटेगरीमध्ये महिला आहेत. संपूर्ण ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. फॉर्म भरलेला नाहीये. काही महिलांनी फॉर्म भरलेला आहे. थोडं मी जरा याची साईज मोठी करतो, म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके. फॉर्म भरलेला आहे. काही महिलांनी फॉर्म भरला, फॉर्म भरलेला आहे, पण त्यांचा फॉर्म इथं पेंडिंग आहे. काही महिलांनी फॉर्म भरला आहे, अप्रूव्ह झालेला आहे, त्यांना पैसे भेटलेले नाही. फॉर्म भरला, अप्रूव्ह पण झाला आणि पैसे पण मिळाले. तर ह्या 4 कॅटेगरीमध्ये आपण सगळ्यांना एक्सप्लेन मार्गदर्शन करणार आहे. ज्यांनी फॉर्म भरला, त्यांचा अप्रूव्ह झाला, त्यांना पैसे भेटले, त्यांनी काही काळजी करायची आवश्यकता नाहीये. येणारे हप्ते पण त्यांना भेटेल. तर हा मुद्दा मी यामधनं विघ्न काढून टाकत आहे, कारण की त्यांना काही आता करायची गरज नाही. तर चला ह्या 3 फॉर्मवर आपण 3 मुद्द्यांवर आपण आज आपण डिस्कशन करणार आहे. तर अजून ज्यांना फॉर्म भरायचा बाकी आहे, तर त्यासाठी त्यांनी काय करणं गरजेचं आहे? त्यांनी सर्वात प्रथम आपल्या ॲपमधनं आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आता सध्या ॲपमधनं ते फॉर्म एक्सेप्ट केले जात नाही. त्यामुळे तुम्हाला वेबसाईटमधनं फॉर्म भरावे लागणार आहे. तर फॉर्म तुम्ही भरू शकता. वेबसाईटमधनं कसा भरायचा याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये. जे काही व्हिडिओची प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यांचा येणारा हप्ता हा 27 तारखेला भेटणार आहे. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर. चला नेक्स्ट बघूया सेकंड मुद्दा. फॉर्म भरला पण तो पेंडिंग आहे. वेट करा. डॉक्युमेंट तुमचे रिव्ह्यू होईल, व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुमचा हे अप्रूव्ह होईल. जरी अप्रूव्ह झाला तर तुम्हाला इथे 27च तारखेला तुमच्या येणाऱ्या ₹4,500 भेटतील. कारण की तुम्हाला डायरेक्ट 3 हप्ते भेटतील. चला तिसरा मुद्दा बघूया आपण. फॉर्म भरला आहे, अप्रूव्ह पण झाला, त्यांना प्रॉब्लेम काय आलेला आहे? बँकेमध्ये आधार लिंक नाही. तर बऱ्याचपैकी महिलांना हा प्रॉब्लेम येत आहे की त्यांचं बँकेमध्ये आधार लिंक नाही. म्हणजे जे काही आपण सीडिंग म्हणतात, बँकेमध्ये जे काही आपली के-वाय-सी करावी लागते, ई-के-वाय-सी ती केलेली नाही. त्यामुळे हे पैसे मिळालेले नाहीयेत. तर त्यांनी काय करायचं आहे? सर्वात प्रथम आपल्याला मी इथे Google ओपन केलेलं आहे. माय आधारमध्ये जायचं आहे आपल्याला. माय आधारमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला
लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथं आधारला आपले कोणतं बँक अकाउंट हे रजिस्टर म्हणजे लिंक केलेलं आहे, ते आपल्याला सगळ्यात प्रथम चेक करायचं आहे. तर चला बघूया इथे मी माझा आधार नंबर तर चला या ठिकाणी मी माझा ओ-टी-पी टाकल्यानंतर लॉग इन झालेले आहे. त्यानंतर इथं बँक सेटिंग स्टेटस ऑप्शन आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही काँग्रॅच्युलेशन युअर आधार बँकिंग मॅपिंग हॅज बीन डन म्हणजे माझी या ठिकाणी के-वाय-सी झालेली आहे. इथं स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत आहे. आय-सी-आय बँकचं जे अकाउंट आहे त्या ठिकाणी माझं लिंक आहे. तर आता या ठिकाणी सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. ज्या ठिकाणी आपलं कोणतं पण बँक अकाउंट इथे लिंक असेल, त्याच बँक अकाउंटला आपले पैसे येणार आहे. तुम्ही सगळ्यात प्रथम हे चेक करा, जर इथे लिंक असलेलं बँक अकाउंट त्याच्यावर पैसे आलेले आहेत किंवा नाही. ते अकाउंट चालू आहे का बंद आहे हे चेक करा. जर ते अकाउंट बंद असेल, त्याच्यावर व्यवहार होत नसेल किंवा ते तुम्हाला माहीत नसेल कधीच्या काळात लिंक केलेलं असेल, ते तुम्हाला सर्वात प्रथम इनॲक्टिव्ह करावं लागेल म्हणजे त्याला डिलिंक करावं लागेल. डिलिंक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं चालू अकाउंट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला परत लिंक करावं लिंक करावं लागणार आहे आणि ते या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्ह करावं लागणार आहे. जेणेकरून तुम्हाला त्या अकाउंटवर तुमचे पैसे येतील. तर सगळ्यात क्रिटिकल म्हणजे कॉम्प्लिकेटेड आणि अडचणीची ही प्रक्रिया आहे. या ठिकाणी खूप म्हणजे 2-3 दिवस आपले जातात. सगळ्यात प्रथम आपल्याला इनॲक्टिव्ह करणे, परत ॲक्टिव्ह करणे. बँकामध्ये पण भरपूर आता गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे ही प्रक्रिया सगळ्यांनी नीट समजून घेणे गरजेचं आहे. याच्या संदर्भात जर कोणाला मदत लागली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्यानंतर अजून एक वेबसाईट आहे NPCL. या ठिकाणी सुद्धा तुम्ही लॉग इन करून बघू शकता. इथे कन्झ्युमर ऑप्शन आहे. आधार सीडिंग एनेबलचं स्टेटस आपण या ठिकाणी चेक करू शकता किंवा तुम्ही लिंक करू शकता. बट या ठिकाणी एक यांचा हे आहे. या ठिकाणी मोजक्याच बँका आपण फक्त लिंक करू शकतो. वेबसाईट थोडी स्लो चालत आहे. भरपूर ह्या वेबसाईटला लोक सर्च करीत असतील, त्यामुळे ही वेबसाईट थोडी हँग होत आहे. तर थोडं आपण वेट करूया, वाट पाहूया. तर मोजक्याच त्या ठिकाणी आहे. वेबसाईटला थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. तर 4-5च त्या ठिकाणी बँका दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपण लिंक करू शकतो. दिस पेज इज नॉट वर्किंग. आय थिंक